हे 10 नियम नक्की पाळा आणि स्वतःची व्हॅल्यू 100% वाढवा. मित्रांनो, माणूस जन्माला आल्यानंतर केवळ जगण्यासाठीच नाही तर समाजात आपली एक ओळख निर्माण करण्यासाठीही धडपड करत असतो. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ही इच्छा दडलेली असते की लोकांनी आपल्याला ओळखावं, आपल्याला आदरानं वागवावं, आपल्या शब्दांना आणि अस्तित्वाला किंमत मिळावी. समाजात मान सन्मान मिळावा, लोकांमध्ये आपली वेगळी छाप पडावी, आपण बोललो की लोकांनी ऐकावं आणि आपण नसताना देखील आपली आठवण काढावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं. ही इच्छा चुकीची नाही, पण तिच्या मागे धावताना अनेकदा आपण स्वतःलाच विसरून जातो, स्वतःची खरी ओळख हरवून बसतो. खरं तर व्हॅल्यू ही बाहेरून मिळवायची गोष्ट नाही, ती आतून तयार करायची असते. जेव्हा माणूस स्वतःला समजून घेतो, स्वतःला घडवतो, तेव्हा समाज आपोआप त्याला किंमत देऊ लागतो. समाजात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सर्वात आधी आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवं. माणसाचं बोलणं हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. खूप जास्त बोलणं, प्रत्येक विषयावर मत व्यक्त करणं किंवा उगाचच स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करणं हे सगळं काही काळासाठी लोकांना आकर्षित करू शकतं, पण दीर्घकाळासाठी आदर मिळवत नाही. जे लोक मोजकं, विचारपूर्वक आणि योग्य शब्दात बोलतात त्यांचं बोलणं लोक लक्ष देऊन ऐकतात. शब्द कमी असले तरी त्यामागचा अर्थ खोल असेल तर त्याची किंमत आपोआप वाढते. शांत, संयमी आणि स्पष्ट संवाद साधणारा माणूस समाजात वेगळ्याच नजरेने पाहिला जातो. त्याचबरोबर स्वतःला सतत इतरांसाठी उपलब्ध ठेवणं हे देखील अनेकदा आपल्या व्हॅल्यूला कमी करतं. प्रत्येक फोन उचलणं, प्रत्येक बोलावणं स्वीकारणं, प्रत्येकाच्या अडचणींमध्ये धावत जाणं हे चांगुलपणाचं लक्षण असलं तरी त्याची एक मर्यादा असते. जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देत नाही, तेव्हा लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. स्वतःला थोडं बिझी ठेवणं, आपल्या कामात गुंतलेलं राहणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही, तर स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखण्याचं लक्षण आहे. जे लोक स्वतःच्या ध्येयांमध्ये, स्वप्नांमध्ये आणि कामात गुंतलेले असतात त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. आयुष्यात लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची इच्छा मनात असणं हे देखील तुमची व्हॅल्यू वाढवू शकतं. सगळे ज्या वाटेने चालत आहेत त्याच वाटेने चालणं सोपं असतं, पण स्वतःचा मार्ग शोधणं धैर्याचं काम असतं. वेगळं विचार करणं, वेगळं शिकणं आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करणं हे सुरुवातीला कठीण वाटू शकतं. लोक प्रश्न विचारतील, टीका करतील, शंका घेतील, पण हळूहळू तेच लोक तुमच्याकडे आदरानं पाहू लागतात, कारण समाज नेहमीच त्या लोकांना लक्षात ठेवतो जे गर्दीत वेगळे दिसतात. आपण कायम इतरांचा विचार करत राहिलो तर स्वतःचा आनंद हरवून बसतो. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, समाज कसा पाहील या विचारातच आयुष्य निघून जातं. स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिकणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही, तर मानसिक स्वातंत्र्याचं लक्षण आहे. जेव्हा माणूस स्वतःशी समाधानी असतो, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा दिसते. ही ऊर्जा लोकांना आकर्षित करते आणि तुमची व्हॅल्यू वाढवते. आयुष्यातील निगेटिव्ह आणि विषारी लोकांपासून दूर राहणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जे लोक सतत तक्रार करतात, नकारात्मक विचार पसरवतात, तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देतात किंवा तुमच्या यशावर जळतात, अशा लोकांचा सहवास हळूहळू तुमचं मन आणि व्यक्तिमत्व कमजोर करतो. प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. काही नाती सोडणं हे स्वतःसाठी आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवता, तेव्हा तुमचं मन मोकळं राहतं आणि तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे घडवू शकता. आपल्या आयुष्यात कोणाला तरी कायम सोबत ठेवण्यासाठी, प्रेमासाठी किंवा आधारासाठी हात जोडायची गरज नसते. जी माणसं खरंच तुमची किंमत ओळखतात ती तुमच्या आयुष्यात आपोआप टिकून राहतात. नात्यांमध्ये भीक मागावी लागते तिथे आत्मसन्मान हरवतो. स्वतःचा मान जपणारा माणूसच इतरांकडून मान मिळवू शकतो. जे लोक तुम्हाला तुमच्या अस्तित्वासह स्वीकारतात, तुमच्याकडून काही अपेक्षा न ठेवता तुमच्यासोबत राहतात, तीच खरी नाती असतात. मैत्री किंवा सहवास करताना देखील हे पाहणं गरजेचं आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला सतत इम्प्रेस करण्याची अपेक्षा ठेवते की तुम्ही जसे आहात तसे स्वीकारते. जे लोक केवळ चेहरा, पैसा किंवा स्टेटस पाहून जवळ येतात ते फार काळ टिकत नाहीत, पण जे लोक तुमचं मन, तुमचे विचार आणि तुमची मूल्य पाहतात ती नाती आयुष्यभर साथ देतात. अशा लोकांसोबत राहिलं की स्वतःची व्हॅल्यू आपोआप वाढते. वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. शिकणं कधीच थांबवू नये. जग सतत बदलत असतं आणि जो माणूस बदल स्वीकारत नाही तो मागे पडतो. नवीन कौशल्ये, नवीन विचार, नवीन अनुभव हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करतं. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही सतत स्वतःला अपडेट ठेवता, तेव्हा ते तुम्हाला आदरानं पाहतात.
इतरांच्या चांगल्या कामाचं कौतुक करणं देखील मोठ्या मनाची खूण आहे. जे लोक दुसऱ्यांच्या यशावर आनंद मानतात ते स्वतःही यशस्वी होतात. कौतुक केल्यानं तुमची किंमत कमी होत नाही, उलट तुमचा दर्जा वाढतो. कारण समाजात उदार मनाच्या लोकांना नेहमीच मान दिला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला महत्त्व देणं. स्वतःला कमी लेखणं, स्वतःवर शंका घेणं किंवा सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं हे सगळं तुमची व्हॅल्यू कमी करतं. तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथूनच तुमचा प्रवास सुरू होतो. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःची दुखणी सतत लोकांना सांगत बसणं टाळा. प्रत्येकजण तुमचं दुःख समजून घेईलच असं नाही. काही लोक त्याचा गैरफायदा घेतात, तर काही लोक केवळ ऐकण्याचं नाटक करतात. स्वतःची दुखणी स्वतःशी किंवा विश्वासू व्यक्तीशीच शेअर करा. त्याचप्रमाणे तुमच्या वैयक्तिक गोष्टी गुपितं सगळ्यांसमोर उघडी करू नका. गुपितं राहिली तर त्यांची किंमत असते. शेवटी आपल्या भावना आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. राग, निराशा, भीती हे सगळे भाव मानवी आहेत, पण त्यांचं प्रदर्शन कसं करायचं हे तुमच्यावर अवलंबून असतं. जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थानं मजबूत असतो आणि अशा माणसालाच समाजात खरी किंमत मिळते. म्हणून मित्रांनो, व्हॅल्यू वाढवण्यासाठी बाहेर काही शोधायची गरज नाही. स्वतःमध्ये बदल घडवा, स्वतःला घडवा आणि स्वतःवर प्रेम करा. समाज आपोआप तुम्हाला मान देईल.